दर्शयति ते आचार्य किंवा त्या महाभारतामध्ये या सावित्रीच्या मुखातले शब्द आहे. साधू कोणाला म्हणावं? ए दिग्दर्शकाः, ते साधव जे समाजाला दिशा दाखवतात त्याला साधू म्हणतात. मग दाखवणं शब्दाचा अर्थ खोटा नका का नुसतं वाणी नका नाही. मग संदिग्धेतून पारिशेषात संशय आला तर पुरं ऐकावं म्हणजे संशय निवृत्त होतो. मग पूर्व पुराणामध्ये वर्णन आहे. अत्र तु कलौ न तु शब्दे अपि तु कृतौ क्रांती. या कलियुगात शब्दात क्रांती नाही, या कलियुगात कृतीत क्रांती आहे. अर्थातच या कलियुगात ज्याला आदर्श म्हणून जगायचं आहे, मोठं म्हणून जगायचं आहे आणि मोठं म्हणून जायचं आहे. आपण गेल्यावर जर चार लोकांनी आपल्या नावाने फुलं टाकावे, पुण्यतिथी साजरी करावी असं ज्याला वाटत असेल त्याला महाराज बोलून नाही चालत. बोलणारे किती काही झाले महाराज. आजपर्यंत काय एकड दुकड आम्ही दिसतो, आमच्यावर थोडी संप्रदाय चालू आहे. किती काही कीर्तनकार झाले आजपर्यंत, काही माहित नाही. त्याच्या पोराही त्याच्या पुण्यतिथी साजऱ्या करत नाही. तर तुमच्या माझ्यासारखे लोक येणं तर दूर राहिले. आम्ही सुद्धा कवट्यांनी, आमचा विदर्भातला शब्द आहे, कवट्यानं महाराज लोक पाहिले, पण ज्यांना कोणी कुत्र पुसाना अशी स्थिती आहे. का बरं? कारण त्यांनी फक्त लोकांना सांगितलं आणि वावर घेतले. थोडं पुढे बोललो. त्यांनी फक्त लोकांना सांगण्याचं काम केलं. या जन्माला आल्यानंतर जर तुम्ही आत्मा परमात्म्याची भेट घालून घेत नसाल तर हा जन्म गेला वाया. आमचे नाथ बाबा सद्गुरु स्तुतीमध्ये म्हणतात, भेटी नाही जाया, भेटी नाही जाया परमात्म्याची, भेटी नाही जाया, भेटी नाही जाया परमात्म्याची. परमात्म्याची नरदेह वाया गेला. त्याला जो नरदेह मिळाला त्याला जर आत्मा आणि परमात्म्याची भेट घालून दिली नाही आणि तसाच तो या लोकातून निघून गेला. बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य म्हणतात, एतस्मात् लोकात एतम् अविदित्वा प्रैति सकृपणः. तो या लोकात जन्माला येतो आणि परमात्म्याचं दर्शन न करता प्रैति नाम गच्छति प्रकर्षेण येति इति प्रैति, जो चालला जातो, याज्ञवल्क्य म्हणतात सकृपणः, त्याला कृपण म्हणावं. कृपणः के शंकराचार्य म्हणतात दीनाहा. कृपण म्हणजे दीन. दीनाहा के स्वस्य स्वयं भोक्तुम अशक्तत्वम इति दीनत्वम. स्वतःची वस्तू स्वतः जर कोणी भोगू शकत नसेल तर अशा अभोक्त्याला दीन म्हणतात. स्वतःची वस्तू जो स्वतः भोगू शकत नाही त्याला दीन म्हणतात. परमात्मा काय दुसऱ्याचा आहे काय? आपल्या शेजाऱ्याचा आहे का? आपल्या साडूचा आहे का? मामाचा आहे? परमात्मा सगळ्यांचा आहे. सगळ्यांचा असणारा परमात्मा जर आपण त्याला भोगू शकत नसू तर आपण दीना हो. सगळे म्हणजे कुत्रे मांजरे बी का? नाही ना.
ते फक्त याच देहात होतं आणि ते आपल्याला सापडून आपण त्याचं काहीच करत नाही. नरदे निधान लागले हाती, नरदे निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईन ते होत म्हणती ते होती तरी का चिठीण. तुम्ही ठरवलं तर आपण देव होऊ शकतो, पण नाही ठरवत महाराज आपण संसाराच्या नादाला लागतो. तशी कडुबा बाबा महाराजांसारखी महात्मे आपल्या संसारावर तुळशी पत्र ठेवून समाजाच्या समोर कृतीतून आदर्श मांडतात. या कलियुगामध्ये कृतीशिवाय आदर्श व्यक्तिमत्व ठरत नाही. कोणी किती गप्पा मारल्या तर चालत नाही महाराज. तुम्ही सुज्ञ आहात, पूर्वी इतिहास काळामध्ये एका व्यक्तीनं विधवा पुनर्विवाहासाठी चळवळ केली. कशासाठी चळवळ केली? विधवा पुनर्विवाहासाठी खूप मोठी चळवळ केली आणि दैवयोगानं त्यांची लक्ष्मी वारली. मग आता त्यांना लग्न करण्याचा योग आला आणि बरं तेही विधूर होते. तेही काय होते? विधूर होते. मग त्यांना ते जर त्या गोष्टीचा प्रचार करून राहिले की विधवेचा पुनर्विवाह व्हावा, सतीची प्रथा बंद व्हावी आणि जिचा पती मेला वय लग्नाचं असेल किंवा असो नसो जर समोरचा स्वीकारायला तयार असेल तर त्या विधवेचा काय व्हावा? विवाह. अशी एका महात्म्यानं चळवळ केली. दैवयोग त्यांची पत्नी वारली. मग त्यांना समाजाच्या समोर आदर्श स्थापन करण्यासाठी संधी आली की नाही? त्यांनी जर विधवेशी विवाह केला असता तर जगाच्या समोर आदर्श आला असता, पण त्यांनी विधवेशी विवाह केला नाही. त्यांनी मात्र कुवारिका मुलीशी विवाह केला, जिचं लग्न आधी झालेलं नव्हतं, अशा मुलीशी त्यांनी विवाह केला. मग याला का म्हणायचं? नुसत्या गप्पा. आता इतिहास चाडून पहा. इतिहासात हे जे मी निंदा केली हेही इतिहासानंच केलेली आहे. मात्र जगाच्या समोर जर आदर्श स्थापन करायचा असेल तर बोलून नाही, करून दाखवावं लागते. तैसे संत जगी. असं म्हटलं का? बोलून नाही की जगी. क्रिया. बरं, क्रिया म्हटली आता जरा बारीक लक्ष दिलं तर कळलं. आता ओबड धोबड ज्याला पाहायची सवय आहे, ऐकायची सवय आहे, लोकांनी काय करत? कीर्तन लयच ऐकण्याच्या बाबतीत स्वस्त आणि ठेवायच्या बाबतीत महाग करून टाकलं. जेवढा पैशावाला महाराजांचं तेवढं सोपं. सोपं म्हणजे कीर्तनच नसते, सपासप असते सगळं. कीर्तनच नाही, तेवढं सोपं. पण जेवढा स्वस्त महाराजांचा तेवढा बिचारा शास्त्र सांग.
आता बऱ्याच मधल्या काही असे नवीन शास्त्र शिकायला महाराज लोकांनी युटर्न घेतले. युटर्न शास्त्र सांगणारे माणसं आता विनोद टिंगला टवाळा करायला लागले. का बरं? चालतच नाही, करावं काय अशी परिस्थिती निर्माण झाली. अर्थात याला कारण समाज आहे महाराज. तरी काय आपलं सुदैव आहे, ठिकठिकाणी मोठमोठे महात्मे पूर्वीच्या काळात राबून गेले. आपल्याला जरी प्रत्यक्ष शिकवलं नसेल त्यांनी, तरी आपल्या बाप दाद्याला त्यांनी शिकवून गेले. आता शिवाजी महाराज सांगत होते, बाबा किती कैदा 9 ते 11 कीर्तन झालं. कीर्तन किती मध्ये? पांढरे 4 मध्ये. म्हणजे कीर्तन झाल्यावर काकड्यापर्यंत भजन करायचं. पण असे महाराज अनुष्ठान करून दाखवले. ज्या गावात बाबांनी असे अनुष्ठान केले असतील, आज तिथं म्हणजे कावळा केला कारभारी, आमच्या गुरुवर वक्ते बाबाच्या भाषेत बोलायला झाला तर कावळा केला कारभारी, गु आणला दरबारी कीर्तन होत असतील. विठाला विठाला. काय साधू संत बोलून गेलेत महाराज या विषयावरही. तुकोबाराय म्हणले, कीर्तनाला कीर्तनकार उभा राहिला कृष्णा महाराज, आणि अभंगावर बोलायला जर तो कीर्तनकार बोलत असेल वा बोलण्याची जर त्याच्यात हिंमत असेल तर तो पुरुष आहे. एवढंच बोलते. उभा राहिला कीर्तन करायला आणि तो जर अभंगावर बोलत असेल, भगवंताचं चिंतन करत असेल, तर तो पुरुष आहे. समर्थ ते गाती हरीचे पवाडे, व्याकरणाच्या भाषेमध्ये याला ज्ञापक म्हणतात. ज्ञापक म्हणजे न बोलता एखाद्या अर्थाची सिद्धी. समर्थ जगाती हरीचे पवाडे. संख्या असू दे 2 मिनिटं, 10 सेकंदात सांगतो. एक सूत्र आहे लघु मध्ये पाणिनी आचार्यांचं, संख्या या हा ढक. म्हणजे संख्येला ढक प्रत्यय होतो. कोणतं प्रत्यय? ढग नाही, ढक प्रत्यय होतो. पुऱ्या कौमुदीमध्ये 11, 12, 13, 14, 15 याला संख्या करणार सूत्र, संख्या संज्ञा करणार सूत्र नाही. पण 85, 87 या नामांना, या संख्येला ढक प्रत्यय मात्र केलेला आहे. याचा अर्थ पाणिनी आचार्यांनी जरी 15, 16ला संख्या म्हणेल नसलं तरी ते त्यांच्या मनात आहे. याला म्हणतात ज्ञापक. तसं तुकोबाराय म्हणतात, हरीचे पवाडे गाती ते समर्थ. काय काय साहेब? हरीचे पवाडे गाती ते समर्थ. मग हरीचे पवाडे न गाती ते छक्के, बायले, नपुंसक, षंड असं तुकोबाराय म्हणले नाही, पण याला ज्ञापक म्हणतात. विठाला विठाला. आमचे स्वामीजी आता अलीकडे भारतानंद स्वामी, प्रखर व्यक्तिमत्व, काय देवालाच दया असते महाराज. आमचे परमपूजनीय गुरुवर्य राऊत बाबा जेव्हा आम्ही बाबांकडे होतो की नाही, तर मग जुने लोक बोलायचे म्हणजे वक्ते बाबांसारखे परखड. मग आमची चर्चा होती, म्हणजे राऊत बाबा आम्ही पोरं बसलेले बाबा आमच्याशी चर्चा करत.
किंवा काय हे महात्मे कडक बोलतात, पुढे कोण होणार आहे असा त्याच्यातच बसला. आम्ही होतो त्या चर्चेला. बाबा म्हणायचे काय माहित बाबा, ते बाबाला एवढी हिंमत कुठून येते. आता बाबांनाच विचारावं लागते तुम्हाला कुठून येते. हे देवाची रचना महाराज स्वामीजी तयार झाले म्हणजे त्यांना भगवंतांना प्रेरणा केली. काय प्रखर शब्दामध्ये बोलतात महाराज. म्हणून जर कधी कोण कीर्तनाच्या पत्रिकेवर विनोदाचार्य जर पदवी लिहिलेली असेल तर घरचा पेन न्यायचा, तो फोडायचं आणि त्याच्यात बायला लिहायचं. हे मी नाही सांगून राहिलो बरं, तुकोबार आहे बोलता. असे शूर परमार्थ लोकांना करून दाखवणारे जे असतात त्यात कडूबाबा महाराज शूर परमार्थ. उलसक इकडे नाही, उलसक तिकडे नाही, केवळ संप्रदायाच्या चौकटीनुसार जगाच्या समोर हा आदर्श दाखवण्यासाठी पुरुषार्थ पाहिजे, पुरुषत्व पाहिजे, मर्दांगी पाहिजे. आणि कुणीकडे काही गप्पा मारायच्या वेळ घालून न्यायची 2 तास ते बायले करू शकतात. अर्थातच बाबा पुरुषार्थी मर्द शूर असे वारकरी होते आणि बाबांनी या भागाला तो परमार्थ करून दाखवला. आणि आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही ते करता, त्या पद्धतीनं तुम्ही चालता, त्या पद्धतीनं तुमची वाटचाल चालू आहे. आणि मी कडूबाबा महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की बाबा तुम्ही जसा यांना त्यावेळेस परमार्थ करून दिला तशीच यांनाही आता सद्बुद्धी द्या. आणि तुमच्या मागे असणारे आमचे श्री हरिभक्तपरायण शिवाजी महाराज यांनाही तशी प्रेरणा द्या. आणि तुम्ही जसा परमार्थ यांच्याकडून करून घेतला त्यांनीही तसाच यांच्याकडून करून घेऊ. विठ्ठल आज चांगदेव महाराज आपल्याशी पुटभंगातून बोलतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे अभंग असतात. संत ऐकणाऱ्याच्या आवडीनुसार त्याच्या अंतःकरणात मनामध्ये तशा पद्धतीचं तत्वज्ञान घुसलं पाहिजे यासाठी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या अभंग रचना करतात. मोठ्या माणसालाही तापच येते, एखाद्या म्हशीला सुद्धा तापच येते. आणि एखादं लेकरू असते आईच्या मांडीवर 4-2 महिन्यात त्यालाही तापच येते. मग घरामध्ये तापीची औषध होती हेल्याची, मग ती काढली माणसानं घेतली थोडीशी पोराला दिली असं झालं का. पण आहे काय तापच एकच रोग आहे. पण म्हशीची गोळी एवढी, माणसाची गोळी एवढी आणि 2 महिन्याच्या बाळाची गोळी एवढी. हा काय गोळीच नसते त्याला, त्याला ड्रॉप असते. कोण कधी कसं आजारी पडेल काही सांगता येत नाही. एकदा आम्ही प्रवासाला चाललोय या रस्त्यानं आणि आमच्या पोराचं एकदम कचून पोट दुखायला लागलं, गाडीत हळवा पडायला लागला. नेवाशाजवळ सेवा होती. कृष्ण महाराजांना फोन केला लागला नाही का काय झालं की. मग भाऊंना फोन केला, लगेच सेवेला हजर महाराज. नुसता आवाज दिला, ते म्हणलं वर बसत. म्हणलं वर काय, हा पोरगा कसाही लोळून राहिला, जीव घ्यायला लागला म्हणा. दुसऱ्याची लेकरं आता कसं करावं. मी बसलो दुकानात, स्वतः गाडीत बसले, त्या पोराला दवाखान्यात नेलं आणि ते हासरं करून आणून दिलं. विठ्ठल अशोक नाही लगेच आमच्या अशोक अण्णांनी लगेच नेलं आणि ते पोरगं बरं केलं. नंतर चौकशी केल्यावर जो अंदाज तुमच्या डॉक्टरनी सांगितलं तेच त्याला खळा निघाला. विठ्ठल विठ्ठल म्हशीला जर ताप आली तर एवढी गोळी दिली जाते, माणसाला जर आली तर एवढी गोळी दिली जाते. पण तेच एखाद्या मांडीवरच्या बाळाला जर ताप आली तर त्याला ड्रॉप दिला जाते, 2-4 थेंब. डॉक्टरला 4 थेंब सांगितले, 5 थेंब जरी पडले तरी पोरग 2-2 दिवस उठत नाही, गुंगेलच राहते. एखाद्या बाईला नवीन लेकरू व्हावं, पहिलं बाळ असावं, पण चुकून तिच्या ज्यानं 2-4 थेंब जर शिल्लक दिल्या गेले ते जर झोपलं म्हणजे उठाना गेलं कबूल होत नाही.
काय कसं झालं माय, काय काय तुनच केलं ते, काय कसं झालं अशी म्हणत राहते. एकच आजार, औषधा वेगळ्या वेगळ्या, तसं सगळ्यांना एकच आजार झालेला आहे, भवरोग झालेला आहे, बद्धतेचा आजार झालेला आहे. पण सगळ्याला एकच औषध जर दिली असती तर सगळे चक्र येऊन पडले असते. वेगवेगळ्या औषधी तयार केल्या, त्या औषधी म्हणजे अभंग, कधी कधी स्वानुभूतीपूर्वक अभंग असतात. त्यातून आपलं मत समाजाच्या समोर, त्या व्यक्तींच्या समोर संत मांडतात. आपलं म्हणजे शास्त्राचं मत मांडतात. आपलं मत असा शब्द नाही परमार्थामध्ये, माझे ते वैयक्तिक मत आहे, हे राजकारणात असतं. आता अलीकडे आमचे महाराज लोक म्हणायला लागले हे माझे वैयक्तिक मत आहे. आमच्या एका पोरानं ते संग्राम बापूच्या प्रसंगात व्हिडिओ काढला, मग त्याच्या व्हिडिओ विरोधात एकानं कोण काढला आणि ते बोलतात 10 खेप म्हणला माझे वैयक्तिक मत आहे, माझे वैयक्तिक मत आहे. मग तुकोबारा ज्ञानोबारांनी एवढे मत मांडून ठेवले, ते कुठे गेले उडत? काही मत सांगू नका स्वतःचे, शास्त्राचे ऋषी मुनींचे कथन करायला पाहिजे. राजकारणात हा शब्द आहे, हे माझे वैयक्तिक मत आहे, असे माझे मत आहे, राजकारणी लोक बोलत असतात. स्वानुभूतीपूर्वक, कधी अद्वैत परक, कधी आत्मपरक वेगवेगळ्या प्रकारचे अभंग असतात. कधी कधी करुणापरक अभंग असतात. दारुगळ बया, आता दारुगळ बये, आता दारू घडबये, अलक्षपूर निवासिनी दारू घडबये, निवासिनी आता दारू घडबये, माहूरगड निवासिनी आता दारू घडबये, दारू घडबये आता दारू घडबये, दारू घडबये आता दारू घडबये, दारू घडबये आता दारू घडबये, आता दारू घडबये, अलक्षपूर निवासिनी दारू घडबये. हे निर्गुण निराकार स्वरूप स्थितीमध्ये राहणारी माझी माता, दारू घड. अनेक जन्म फिरलो, वेगवेगळ्या देहाला गेलो, पण त्या देहामध्ये तुझ्या दारावर थाप मारण्याचा अधिकार नव्हता मला. किंवा असं थाप टाकावं म्हणावं दार उघड. कोणी येते कुत्र्या मांजराला, कोणी मंदिरात येऊ देते, गेलं आत आला तर कोणी त्याला येऊ देते. एखादी मांजर मंदिरात फिरायला लागली, लोकांना माहिती हे तेल चाटायला आली, कोणी तिला मंदिरात बसू देते नाही. उघड तर सोड, उघड असलो तर कोणी जाऊ देत नाही. पण मला साधू संतांच्या आशीर्वादानं, माझ्या कर्मानं म्हणा, कशाला तरी मला हा देह मिळाला. मी प्रार्थना करतो तुला, दार उघड बया, आता दार उघड बये बये, तू दार उघड आणि येऊ दे मला आत. तुझ्या स्वरूपाचं दार उघड आणि तुझ्या स्वरूपात मला विलीन होऊ दे, तत्स्वरूप मला होऊ दे, अशी प्रार्थना. ही करुणा आहे. कशावरून? एकाच परमात्म्याला अनेक नावानी संबोधलं म्हणून. ज्याला ज्याच्याजवळ प्रार्थना करायची असते, करुणा वाटायची असते, काही मागायचं असते, तो त्या व्यक्तीला अनेक नावानी बोलावं. जर काही काम नसलं एकाच आवाजानं, काम जर असलं की जर आवाज नाही आला, तुम्हाला आवाज येते ना? पण माझा आवाज तसा उंचच आहे. याला म्हणतात महाराज नियोजन. लगेच केलं सुरू, नाही तर अर्धा मंडप निघून जाते. तवा तो ते हेटकत बसते मार्ग, त्याला काय करतात. पण आमच्या सारख्याचं कीर्तन असलं की अशी लाईट जाण्याची लोकायला म्हणजे संधी पर्वणीच ते. विठ्ठल एखाद्याशी जर काम असेल
तर त्याला अनेक नावाने आवाज दिला जातो. गणा थांब. नाही थांबला. ओ गणेशराव, ओ पिंट्याबाबा, ओ गंगीधर जावई, म्हणजे जेवढं काही याला माहित असेल वेगळ्या वेगळ्या नावाने आवाज देतो. आणि जर काय याचं काम नसलं, ओ गण्या, तो काय आवाज देत नाही, मूर्ती चालला. का बरं याला वेगळ्या वेगळ्या नावाने आवाज नाही दिला? याला त्याच्याशी काम नाही. करुणा जर भाकायची असेल, करुणा भागतो हे यातूनच सिद्ध होते की ज्या अर्थी अनेक संबोधन वापरतात त्या अर्थी करुणा भागलेली अशी कधी करुणा भागतात. आणि कधी कधी साधू संत आपलं गदगद समाजाच्या समोर मांडायला कूटभंगांचा वापर करतात. ज्याचा अर्थ कळतो पण भाव कळत नाही त्याला कूट म्हणतात. अर्थ कळतो त्याचा काय आहे पण त्याचा भाव कळत नाही. फुगडी फू सौती माझे तू, हा गुणी भरले धू तुझ्या डोंगा तोंडावरी धू, तुझ्या याला काय म्हणतात? त्याचा अर्थ कळतो. फुगडी फू सौती माझे तू, हे सवत ये, चल आपण फुगडी खेळूया. ये बरं फुगडी खेळूया. चांगली सवत अशी सवतीला सामावून घेणारी, सांभाळून घेणारी सवत अशी. फुगडी फू सौती माझे तू, ते नवीन होती पण जुनी आपल्याला मान देते, ती लय बरं वाटतं. ती लगेच आली धावत नवीन आणि हात द्यायला लागली. पण मग ही लगेच म्हणायला लागली फुगडी फू सौती माझे तू, हा गुणी भरले धू. तू हागून भरलेली आहेस, घाण आहे. जर तू ते धुवून ये, जर धुवून नाही येशील तर थू 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 अशा घाणेरडी सोबत मी खेळणार नाही. याला म्हणतात कूट. अर्थ कळाला. एक सवत दुसरीला बोलावते आणि ती आली, हिला ती घाण दिसली, हे म्हणते स्वच्छ होऊन ये, नाही तर थू. अर्थ कळाला पण भाव काय आहे कळाला नाही. याला शास्त्रामध्ये कूट म्हणतात. सर्व संतांनी अशा कूट रचना केलेली आहे. ओसगावीचा हनुमंत खोटा, ओसगावीचा हनुमंत खोटा, ओसगावीचा हनुमंत खोटा, ओसगावीचा हनुमंत खोटा, ओसगावीचा हनुमंत खोटा. विसरलो होतो आपण. ओसगावीचा हनुमंत खोटा, त्याचा बाप जुनाट चोरटा, मारुनीने तो 10 वाटा, जन चोहटा नागविले. ध्रुवपद हेच आहे. ओसगावीचा हनुमंत खोटा. ओस गाव आहे
आणि त्याचा हनुमंत खोटा आहे. परंतु हनुमंत खोटा आहे एवढ्यावर नाही, त्या हनुमंताचा बाप तो पवन आहे, पवनदेव आहे, त्याचा बाप जुनाट चोरटा, त्याचा बाप तो याच्यापेक्षा बदमाश. आणि एक जण म्हणलं आम्हाला काय त्रास, आम्ही आमच्या रस्त्यानं जाऊ. नामदेव महाराज म्हणतो कोणीही रस्त्यानं जा, मारुनी नेतो 10 ही वाटा, 10 वाटेनं तो वाटमारी करतो. माझा 11वी वाट आहे का? 10 वाटा असतात, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण उपदिशा वर आणि खाली. हा हनुमंताचा बाप 10 वाटेवर दोघे बापले बसलेले असतात, कोणीही मार्गाने जा ते फसवतात. एक जण म्हणला बरं एवढे जर बदमाश आहेत 10 वाटेनं असतात तर मग आम्ही क्षेत्र संन्यास घेऊ, कोण्याच वाटेन जाणार नाही, गावात राहू. नामदेव महाराज म्हणतात लय बदमाश आहे, तुम्ही जर नाही गेले ना वाटेनं गावात येतात. जन चोहटा नागविले, चौकडा आहे, चौकडा रस्ता, गावातला हम रस्ता, बाजाराचं ठिकाण, बाजारपेठेचं मोंड्याचं ठिकाण, आणि त्या ठिकाणी जर तुम्ही येऊन बसलेले असाल तर हनुमंताचा बाप येते, तिथेही नागड करते तुम्हाला, तिथेही सोडत नाही तुम्हाला. इतके बेकार आहेत हे दोन्ही बाप लेक. मारून जन चोहटा नागविले, त्याला काय म्हणतात? पुट विठाला पुट म्हणतात. अर्थ कळाला की हनुमंताचा बाप दोघे बदमाश आहेत, 10ही रस्त्याने वाटमारी करतात. कोणी रस्त्याने नाही गेला तर ते होम डिलिव्हरी, गावात येऊन त्याला नागवल्याशिवाय राहत नाही. असे हे दोघं बापले. काय अर्थ कळाला पण भाव कळाला नाही. का नाही भाव कळाला हो? कारण आम्हाला माहिती हनुमंत असा थोडी असणार आहे, आणि हनुमंताचा बाप जो पवन देवतो असा थोडी असणार आहे, असे थोडी असणार आहे. असे 2 प्रमाण आपण दिले. दोघांचा साधा सरळ अर्थ बोलतो आणि अभंगात आपण प्रवेश करूया. पहिलं प्रमाण आपण दिलं फुगडी भूसवती माझे तू, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी 2 ह्या सवती. सद्बुद्धी नवीन केली, गुरुच्या चरणी राहिला, गुरुकडे साधना केली, अनुष्ठान केली, आणि ती पहिली बायको होती दुर्बुद्धी, साधू संतांच्या संगतीत दुसरी केली, तिचं नाव काय? सद्बुद्धी. आता नावच तिचं सद्बुद्धी, ती दुसऱ्याला ढकलणार थोडी, दुसऱ्याला ग्रहण करेल. ही सद्बुद्धी म्हणते बाई तू बी मागं नको राहू, ये. त्याला बुद्धीला म्हणजे ये चल आपण दोघं जणी फुगड्या खेळू, याचा अर्थ आपण एक होऊ, मी तुलाही माझ्यासारखी बनवते. ती आली तर ते दुर्बुद्धी, ते मल विक्षेप आवरण सगळी घाण घेऊन आली. ही म्हणजे अशी नको येऊ, ते सगळे दोष घालव आणि मग माझ्याकडे ये. ती म्हणली मी नाही घालणार. मग फुक तुझ्या जीवनावर फुकतो मी, म्हणजे तू स्वच्छ होऊन ये. सद्बुद्धी तर बुद्धीला आवाहन करते. आणि दुसरं जे आहे ओसगावीचा हनुमंत खोटा, देहरूपी गाव, आणि त्यातला हनुमंत म्हणजे मन, आणि ते मन आहे खोटं. त्याचा बाप आहे पवनदेव म्हणजे प्राणवायू, ते खूपच बदमाश आहे. कोण्या वाटेनं मारतील काहीच सांगता येत नाही. कोणी म्हणते महाराज आमचा आजा केला तर आ करेल होतं, कोणी म्हणते त्यानं शी केली, कोणी म्हणते त्यानं सू केली. हा प्राण कोण्या मार्गाने निघून जाईल हे सांगता येत नाही. एक जण म्हणलं मी कोण्याच मार्गाने जात नाही. जन चोहटा नागविले, तुम्ही कुणीकडे जरी नाही गेले तरी तुम्ही लोकांत बसलेले असले तरी हा प्राण तिथं बसून सुद्धा चालला जातो. 1000 लोकांनी एखादा मुर्दा पाडून टाकतो. तुम्ही लोकांत बसले तरी तुम्हाला प्राण सोडत नाही, मरावंच लागतं. आणि मनही बदमाश आहे, अर्थातच ताब्यात नसलं, सत्संगतीत नसलं तर असे एक पूट आहे. असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. मग जसं हे पूट आहे असं पुटाचंच लग्नाचं रूपक करून महाराज बोलतात अभंगाच्या
नवरी लिंबलो न करी ओहरासी. तुकोबाराय म्हणतात, चांगदेव महाराज म्हणतात, आत्मा हा नवरा. आत्मा काय आहे? नवरा आहे. कुडी, कुडी म्हणजे काय? शरीर. शरीर हे काय? नवरी आहे. बरं, मग पुढे आत्मा हा नवरा आहे, कुडी हे नवरी आहे. आणि त्या चरणाची आस्थाई उत्तरार्ध आहे लिंबलोन करी ओहर अशी. ओहर शब्दाचा अर्थ होते व्यापारी व. तर व्यापाऱ्याचं लिंबलोन करावं. आता पूर्वोत्तर विरोध म्हणा किंवा असंबद्धता तरी वाटते. पहिल्या तुकड्यात म्हणतात नवरदेव नवरी सांगितली, दुसऱ्या तुकड्यात म्हणतात व्यापाऱ्याचं लिंबोलन करावं. अर्थातच तुला शास्त्रीय भाषेत जर बोलायचं झालं तर हा गांधर्व विवाह आहे, प्रेम विवाह आहे, लव्ह मॅरेज आहे. किंवा मला असं कसं काय अंदाज लावला तुम्ही? कारण यांची जात वेगळी वेगळी आहे. मी जास्त विस्तार न करता चरणाचे साधे साधे अर्थ सांगून पुढे आपण जाऊया. आत्मा हा नवरा, पुडी हे नवरी. आत्मा नवरदेव आहे आणि पुडी म्हणजे शरीर ही नवरी आहे. जशा व्यवहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाती असतात तशा परमार्थामध्ये 3 जाती आहेत. व्यवहारामध्ये जसं साडी, माडी, कोडी, कुंदी, मराठा, पडेल अशा वेगवेगळ्या जाती आहेत ना, तशा परमार्थामध्ये 3 जाती आहेत. पहिली जात आहे पारमार्थिक सत्ता, दुसरी जात आहे व्यावहारिक सत्ता आणि तिसरी जात आहे प्रातिभाषिक. आणि ह्या ही 3 जरा दुसऱ्या टप्प्यातले जे उच्च आहेत त्यांच्या दृष्टीनं 2च आहेत, पारमार्थिक आणि प्रातिभाषिक. आणि अत्युच्च कोटीचे जे अजातवादातले त्यांना तर दुसरं काही नाहीच आहे, फक्त परमार्थ तत्व परब्रह्म अशा प्रकारे सगळीकडे व्याप्त आहेत. मग थोडं आपण आपल्या रेंजला या. 3 जाती आहेत, पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता. हा जो आत्मा आहे ना हा आहे पारमार्थिक जातीचा. आणि पुढी जे शरीर आहे ना हे शरीर आहे प्रातिभाषिक सत्तेतलं. मग आता असं जर लग्न झालं, माय येली बाप तेली आणि पोरगा सय्यद अली विठ्ठल. अलीकडे शासनाला ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. आंतरजातीय विवाहाला शासन बक्षीसही अशा प्रकारे देतं. पण मग आता शासनाचं शास्त्रामध्ये मात्र ह्या गोष्टी मान्य नाही आहेत. शास्त्राला ह्या गोष्टी मान्य होत नाहीत. ज्याईनं कायदे काढले ते मानत नाहीत ते. पण मात्र जगात जसं चालते, जसं वारा पण उफणल्या जाते म्हणतात तसं लोक त्यानुसार उफणत राहतात. पण आत्मा हा पारमार्थिक सत्तेतला आणि देह हा प्रातिभाषिक सत्तेतला. आणि यांचा झाला गांधर्व विवाह. मुकामराज हे तर व्हायला नव्हतं पाहिजे. हो ना, व्हायला नव्हतं पाहिजे, पण आता घडू नाही ते घडलं. मुक्त होता परिबडे झाला बद्ध नाही तो गोंधळ झाला. हा गोंधळ तोडायला पाहिजे. हो, आता लग्न तोडण्यासाठी काय सांगितलं शास्त्राने? शास्त्राने म्हणजे शासनाने. शास्त्रामध्ये लग्न तोडण्याची विधीच नाही. विढाला विढाला एकदा विवाह झाला तोडण्याचं शास्त्र नाही. काशीला आमचे गुरुजी होते, त्यांच्याकडे आम्ही शिकायचो. मी त्यांच्याकडे व्याकरण शास्त्र शिकायला जायचो. कोणाकडे वेदांत, कोणाकडे वेगळे वेगळे शिकायचो. मी एका महात्म्याकडे व्याकरण शिकायचो. आम्ही त्यांच्याकडे शिकायला गेलो. तिथं 2 घरं दिसली अशा आतल्या आत. आणि त्या घरांचे वापरं बिपरं वेगळे, सगळं असं वेगळं दिसलं मला. आणि मी हळूहळू परिचय झाला. गुरुजींना विचारलं, म्हणलं ह्या कोण आणि ह्या कोण? तर गुरुजी म्हणले दोन्ही पण तुझ्या आयाच आहे. मग
साधा परिचय झाला म्हटलं दोन का क्या, कारण दोन्हीला लेकरं दिसले, लेकरं नसली तर दुसरी केली असं काही असेल. असं का, तर गुरुजींनी सगळं सांगितलं. त्यांचा यज्ञ करणं जिवार येत होता पहिल्या यज्ञाला बसतच नव्हते. बसले की 3-3 घंटे स्वाहा 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 झोपून घेत बसायचं. आणि दुसऱ्यानं हवामान म्हणजे फुंकर घातली की चालत नाही. एक दिवशी यज्ञ विजायला लागला, मी घेतली तिथं ती होती नळी, मी फुंकायला लागलो. खूप बोलले गुरु, अरे आमची ब्राह्मणाची अग्नी म्हणे, तू क्षत्रिय आणि तू फुंकर घालून म्हणे त्या अग्नीला अपवित्र करून टाकलं. 1.5 घंटा मंत्र म्हणून ते पवित्र करत बसले. म्हणजे दुसऱ्यानं फुंकरही घालायची नाही, एक तर त्या बुवानं नाही तर त्या बाईनं. आता बुवा मंत्र म्हणल्यावर फुंकर कोण घालणार, बाई. बाईचं आलं जीवार, यज्ञालाच बसणं बंद केलं. मग असं आहे म्हणल्यावर घटस्फोट द्यायला पाहिजे ना, नाही. तिला वेगळं घर बांधून दिलं, तिची खाण्यापिण्याची व्यवस्था केली आणि मग दुसरी केली. पण पहिलीला सोडून दिलं नाही. लग्न तोडण्याचं विधान नाही, पण आधुनिक काळामध्ये थोडस आहे, त्याला घटस्फोट म्हणतात. त्याला अजून काय हरकत नामा म्हणतात, अधिक काय डिवोर्स म्हणतात. विठाल विठाल विठाल. साधक व्यापारी, ओहर शब्दाचा अर्थ होते व्यापारी, आणि परमार्थामध्ये साधक हा व्यापारी आहे. साधक काय आहे, व्यापारी आहे. मग याला काय करायला पाहिजे, हा काय करते, साधनेचा व्यापार करते. जो कोणी साधनेचा व्यापार करते, आमचे चांगदेव महाराज म्हणतात लिंबलोन करी, त्याचा आम्ही लिंबलोन करतो. म्हणजे जो आत्मा आणि देह यांचा जो अन्योन्याध्यास झालेला आहे, याला तोडण्यासाठी जो साधना करून राहिला, त्याचा आम्ही लिंबलोन करतो. असं म्हणजे जे कीर्तनात बसलेला आहे त्यांची तुम्ही नजर उतरवा. कारण परमार्थात आलेले आहोत ना आम्ही त्याच्यासाठीच आलेले आहोत ना. तसं नाही, ओरिजिनल असेल त्याला नजर होती, उगाच कोणालाही नजर होत नाही. लग्नात आलेले लय लेकरं असतात 1000, नजर 2-4 जण येईल. लग्नात आलेले लय बाया असतात 1000, नजर 2-4 जण येईल. लग्नात आलेले माणसं लय असतात 1000, पण नजर 2-4 जणांना. तसं कोणी साधकाला नजरच होत नाही, तो उतरवायची कशी. एक बाई गेली लग्नाला, आली घरी, अंग सनसन करत होतं आणि सासूला म्हणे आत्या नजर उतरव. ती लग्नावून आली होती ना, तिला अंग जरा कणकण करायला लागलं. तिला वाटलं काय झाली, आपल्याला नजर झाली. आमची गुरुवारी वक्ते बाबा म्हणत असे, ती बाई कशी होती, देबऱ्या पोटाची, बोबऱ्या गालाची, वटाऱ्या डोळ्याची, हटाऱ्या कानाची, म्हणजे सगळं असं विद्रूपच रूप. आणि ती कामाला नाही हातसर पायसर होती. म्हणजे बाया काय करत, तिला देत गोळे, हा गंगू काय होतं काम येते, गंगू भंग कामाला धावायची. मग ती खूप काम करू 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 तिचं अंग झालं सनसन, दुखली. आणि मग ते सनसन अंग करायला लागलं तर लगेच घरच्यांना वाटलं इथं जर हिला ताप आली, ही जर घरात आली कुठं बसता, तिला लगेच म्हटले बाई आता घरचा तुझ्या सासऱ्याचा फोन आला, मुलांना तुला नेऊन देते, चालली जायची. ती गेली सासूला म्हणते आत्या सगळ्या बाया माझ्याकडेच पाहत. आता सगळ्या बाया हिच्याकडे पाहत होत्या, म्हणजे फक्त हिच्याकडे नव्हत्या पाहत. तिचं सगळं प्रदर्शनी होतं. काही फक्त कानाकडेच पाहत, कारण कान फाटेल तुटेल लोंबकळलेला. काही फक्त नाकाकडेच पाहत. ती अख्खी नट लोंबकळणारी तिनं जर अशी केली तर कम्प्लीट नाकामध्ये लपून जायची, दिसतच नव्हती. अशी ती बाई होती. तिला नजर होईल का, नाही होणार. पण ती म्हणते तो तिचा भ्रम आहे. ओरिजिनल आणि इमानदाराला नजर होते, जो खरा आहे त्याला. तसं साधना करणारे जरी अनेक असले तरी नजर सगळेला नाही होत महाराज. कोणाला होते नजर, जे इमानदारीनं परमार्थ करतात त्यांना. 18 वनस्पती
फुले फळे ओळती भावीच्या पोखरणी नदी गंगा वाहती साखळी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती सुख सांडोनिया दासया योग देवी परिये मदाला निज ध्यानी निज पाळे लक्ष लागो देरोळा 18 वनस्पती फुले फळे ओळती बावीच्या पोखरणी नदी गंगा वाहती ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती ते सुख सांडुनिया याला म्हणायचं उत्तम साधक. 18 वनस्पती ते सुख सांडुनिया बावीच्या पोखरणी ते सुख ज्या घरी कुलस्त्रिया ते सुख राज्य राणी व संपत्ती ते सुख. हा इमानदारीचा साधक. याला लागते नजर. आपल्यासारखेला काय नजर लागणार आहे. लोक पाहते कारण काय कोण राहिला कीर्तन समाप्त व्हायचा वेळ नाही पंगत कधी बसते त्याचा. आता आपल्याला काय नजर लागणार आहे महाराज. 18 भार वनस्पती. किती 18 भार वनस्पती. पानखळे साहेब किती वनस्पती माझ्या पूर्वी किती 18 भार. आता 2च आहेत सोयाबीन आणि तूर. तुमच्याकडे असतील 1-2 थोड्याशा शिल्लक तर मला माहित नाही पण आमच्याकडे फक्त 2च सोयाबीन तूर. तेवढ्यावरच करते फुर फुर तेवढं सोयाबीन. हे आता पाऊस सुरू आहे की नाही हा सोयाबीनचं म्हणजे समाप्ती. भैरवी करायला आला सोयाबीनच्या. अजून 1-2 पाऊस आला की बुलढाणा जिल्हा समाप्त. सोयाबीन एक राहते तूर. बिचारी ती लय पक्की. अजून तिनं काही कोणाला आजपर्यंत जेव्हापासून तूर निर्माण झाली तेव्हापासून तिनं कोणाला धोका दिलेला नाही. ती तूर लय पक्की असते आमच्याकडे. 4 ते 5 तासाला लोक तूर टाकतात. 2च वनस्पती. 2च वनस्पती तरी आपल्याला घर सुटत नाही शेत सुटत नाही. 18 भार वनस्पती फुले फळे ओळती. फुले फळे ओळती. ओळतीचा अर्थ कळती काय. काम सरती तरी उरती त्याला ओळती म्हणती. काम झालं तरी उरलं त्याला ओळणं म्हणतात. आता काय झाड आहे महाराज. 2 झेंडूचे झाड असतात दारात पण ती प्रदीपजी मिश्रांनी जर पूजा जाहीर केली ना तर त्या झेंडूच्या झाडाला वायप्लस सुरक्षा द्यायला लागते तेव्हा एखादं झेंडूचं फुल वाचते. त्याच्यात पाकळ्या पाकळ्या करा एवढ्यानं जमते का. मग हे भोळ्या शंकरा शंकर भोळाही करून टाकला याच्या सवलतीसाठी. असे फुले फळे ओळती. आता फुले फळे काय फुले बी धड नाही फळं धड नाही. अर्धे आणले संध्याकाळी सडून जाते. सगळं केमिकलचं असते. पहिले कसे किती किती दिवस राहत होते महाराज. फुले फुले ओढती. पुढे काय बावीच्या पोखरणी नदी गंगा वाहती. शेत जोडून गंगा वाहत होत्या असे शेत. आता तर त्या गंगाटच शेताला किंमतच नाही. आता रोल टच पाहिजे. आता गंगाटच असो की असो आता काय पाहिजे रोल टच. पण असे शेत सोडून दिले ज्या घरी कुलस्त्रिया. आला बा परमार्थात बायको बदमाश अशीन खराब अशीन याला बोलत अशीन म्हणून आला. नाही 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 नाही. ज्या घरी कुलस्त्रिया ज्या घरी कुलस्त्री आहे. कुलस्त्री आहे भिकारी आहे. काय करतात तिचं पूजा करत बसायचं त्या कुलस्त्रीचं. नाही 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 नाही. राज्य राणी व संपत्ती. घरात कुलस्त्री आहे आणि राजा माणूस आहे आणि ते सुख सांडुनिया दासया योग सेविती. असा जो आहे तो उत्तम साधक. याचं निंबोलोन करी ओहरासी. आणि मग असा जो इमानदारीनं साधना करतो त्याच्या जीवनामध्ये नक्कीच सोहळा होतो. अभंगाचं दुसरं Oh,
साधना करतो, परमार्थ करतो, त्याच्या जीवनामध्ये सोहळा होतो. नाहीतर मग ये रे माया मागल्या पापणार जाय बोंबल्या. जीवनभरही परमार्थ करत राहिला, पार आमच्या आबाच्या भाषेत बोलायचं झालं तर किलो किलोचे टाळ वाजू वाजू पावशरावर आणले तरी सुद्धा देव भेटणार नाही. पण ज्यानं इमानदारीनं परमार्थ केला त्याच्या जीवनात सोहळा होतो. काय हो महाराज सोहळा परमार्थातला? असे प्रपंचात तर कशाचाही सोहळा होतो. एखादा गरीब माणूस आहे पण त्यानं सेकंड हँड सायकल घेतली तरी तो सोहळा करतो. सायकल आणता आणताच तिकून पेढा घेऊन येतो 25 रुपयाचा. तिथं बसलेल्या लोकांना हातावर वाटतो साखरेचा पेढा असतो नुसता, आणि लगेच तिला टपरटू म्हणजे उगाच 750 रुपयाची सेकंड हँड, पण त्याला त्याचा हरीक असतो. प्रपंचात अनेक सोहळे आहेत, पण परमार्थामध्ये फक्त सोहळा कोणता असेल तर सद्गुरूची भेट. अर्थातच मग मोठा सोहळा भगवंताची भेट. पुढे सद्गुरूची भेट हा खरा सोहळा आहे. देव भेटला, देव क्रम जर हुकला, देव भेटला नाही जमत. आमच्या नामदेव महाराजच्या पुढे देव उभा, कोणा पुढे उभा? देव. नामदेव महाराज देवाला म्हणतात, नाम म्हणे देवा कवना शरण जाऊ, अण्णांच्या उपस्थितीने आपण पावन झालो. नाम म्हणे देवा कवना शरण जाओ, नाम म्हणे देवा कवना शरण जाओ, कोणाने होऊ शरणागत. याचं उत्तर देव म्हणे नाम्या गुरुशी शरण, देव म्हणे नाम्या गुरुशी शरण.
शरण जाऊ. नामा म्हणे देवा. आता सगळ्यात उच्च कोर्ट देव. त्या देवाला नामदेव महाराज विचारतात. पण देवाने लय भारी उत्तर दिलं. देव म्हणे नाम्या गुरुशी शरण. गुरुला शरण जाणं हा खरा सोहळा आहे. आणि हा त्याच्या जीवनात सोहळा होतो. सोहळा झाला. पण या सोहळ्यानं काय झालं? नवरा गावी गेला. काय होतं? जोपर्यंत सद्गुरूची भेट नाही झाली तोपर्यंत हा नवरा खुश इथं भाड्याच्या खोलीत राहत होता. पण जेव्हा सद्गुरूची भेट झाली आणि सद्गुरूंनी सांगितलं, साधुबोध झाला. साधूचा बोध झाला की त्याला कळालं की अरे मी तर स्वतःला जीव समजतो पण मी जीव नाही. मी परब्रह्म स्वरूप आहे. मग हा जीव जो या देहात या उपाधीत राहत होता हा गावी गेला. म्हणजे हा ब्रह्मरूप झाला. नवरा गावी गेला. आता नवरा गावी गेला पण लग्न होतं लफड्याचं. आता नवरा निघून गेल्यावर नवरी काय ठिकाणावर राहते. सोहळा झाला. नवरा गावी गेला. वेगी आयती करा नवरी बोलवा. आयती शब्दाचा अर्थ होते तयारी. त्या नवरीला बोलवा आणि तिची चटकन तयारी करा. आता द्या तिला काढून. एक जण म्हणला ठीक आहे. मग तिकून येताना मी तलवार काठी. त्या नवरीला महाराज आपला पोरगा बिघडवला होता ना. त्या ब्रह्माला जीव दशेत आणलं होतं ना त्या नवरीनं. तिला देतो मी आता काढून. मारतो तिला. अरे आपली संस्कृती अशी मारणे हाणण्याची नाही. त्या नवरीला कसं काढून द्यायचं? गजस्कंधी मिरवली. चांगदेव महाराज म्हणतात त्या नवरीला नांदलं धुतलं गजस्कंधी म्हणजे हत्तीच्या मस्तकावर मिरवली. आणि त्या नवरीला 4 जण घेऊन गेले. बोळवी तर गेली 4 जणी. ते नांदलं धुनलं गजस्कंधी मिरवलं. त्याचा काय अर्थ आहे थोडक्यामध्ये प्रतिपादन करतो. अंतःकरणात 3 दोष असतात. मल
विक्षेप आणि आवरण न्हानलं निष्काम कर्माने, धुतलं निष्काम उपासनेनं आणि गजस्कंधी मिरवलं ज्ञानानं. निष्काम कर्म केल्यानं मल गेला, निष्काम उपासना केली म्हणजे विक्षेप गेला, न्हानलं धुनलं. पण मग आता ज्ञानानं आवरण गेलं, आवरण गेल्यामुळे ही ब्रह्माची अनुभूती आली. जो जीव रूपानं नांदत होता, स्वतःला 3.5 हाताच्या देहापुरता समजत होता, तो जर डायरेक्ट स्वतः ब्रह्म समजू लागला तर ही त्याची स्थिती गजस्कंधी मिरवली म्हणजे हत्तीवर बसवून मिरवणूक काढण्यासारखी तशा प्रकारची स्थिती झाली. एखादा साधा माणूस आहे गावातला, ग्रामपंचायतच्या सदस्यत्वासाठी 4 पंचवार्षिका झाले निवडून येऊन राहिला होता आणि म्हणजे निवडून नव्हता येत, उभा राहत होता, पडत होता. पण 5वीला उभा राहिला तर ते राखीव आलं, राखीव म्हणून आला, नाही तर मतदान त्याला 10च पडलं होतं. 5 खेप पडेल माणूस डायरेक्ट जर पंतप्रधान केला तर तो हत्तीच्या मस्तकावरच बसून त्याची मिरवणूक काढली. जीवदशेला असणारा हा तो गजस्कंधी मिरवली. ज्ञानाने ब्रह्मदशा प्राप्त झाली, ब्रह्मात्म्यैक्य बोध झाला आणि तो त्या अवस्थेला गेला. मग का इथपर्यंत कोण नेला? चांगदेव महाराज म्हणतात, बोळवीत गेली 4 जणी. 4 जणांनी नेलं तिथपर्यंत या नवरीला. 4 जणांनी नेलं. हो, 4 जण कोणते? आता आपल्या डोक्यात 4 जण म्हणलं की रामनाम सत्य आहे, पण हे परमार्थातले 4 जण साधन चतुष्टय, विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व या 4 जणांनी त्या जीवाला परब्रह्मापर्यंत नेलं. गोडवीत गेली 4 जणी. म्हणजे बरं झालं बुवा, जीव सुटला कचाट्यातून देहरूपी नवरीच्या. या नवरीला सार केलं. हो, कुठं नेलं या नवरीला? आता घटस्फोट झाल्यावर वानकडे साहेब नवरी कुठं जात असते? जिथून आणेल असते तिथंच चालली जाते. चांगदेव महाराज म्हणतात, ज्याची आणली होती त्याला देऊन टाक. शेवटचं चरण. सगळा कावा निघून गेला. त्यामुळे मी निश्चिंत झाली. असे निश्चिंत होणारे, या नवरीला सार करणारे, या नवरीला ज्याची असते तिच्या ताब्यात देणारा जो वर्ग असतो त्या वर्गालाच संत वर्ग, साधू वर्ग, महात्मा वर्ग म्हणतात. आणि अशीच ही नवरी ज्याची होती त्याला देऊन टाकली. आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय कडुबा बाबा महाराज यांनी 4 वर्ष झाले या नवरीला ज्याची त्याच्या ताब्यात देऊन टाकलं. आज हे 4थं वर्ष आहे. आणि जो कोणी या नवरीला अशा पद्धतीनं ज्याची त्याला देऊन टाकतो तर तो खूप सोहळाच साजरा केला जातो. म्हणून आपण हा कडुबा महाराजांचा सोहळा साजरा करतो. विनोद महाराज मग सगळेच जण देऊन टाकतात. देऊन नाही टाकत, पळून जाते आपली. म्हणजे आपण देऊन नाही टाकत, आपली पळून जाते. आपलं आयुष्य सरलं की पळून जाते आणि दुसऱ्या जन्मात पुन्हा येते. मग ते तशीची असं काही नाही, डुकराचा देह काही मिळू शकते आपल्याला. पण जे मात्र या नवरीला पळून लावतात अशातले कडुबा बाबा महाराज होते. आणि तुम्ही सर्वजण त्यांच्या पंखाखाली राहून आजपर्यंत परमार्थ करता आणि इथून पुढेही त्यांच्याच विचाराने परमार्थ कराल. आणि अशाच महात्म्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आमचे श्री हरिभक्त प्रधान शिवाजी महाराज तेही त्याच पदचिन्हावर चालून आहेत. आणि आज आमचं वैभव योगायोग आदरणीय पूजनीय श्री हरिभक्त परायण अण्णा मला बाबांच्या सेवेसाठी व तुमच्यासारख्या सुज्ञ श्रोत्यांचा दर्शनाचा योग हरिभक्त परायण शिवाजी महाराजांमुळे आला. त्यांनाही धन्यवाद देतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर